खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय सचिन शेठ दळवी साहेबांचा वाढदिवस देखील आहे आणि साहेबांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती आपलं वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझी सुरुवात करतोय। पहिला चेंडू नक्कीच फुल टॉस चेंडू होता, डायरेक्ट हिट, विकेट डोक्यामध्ये आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती। बीमर साठी नक्कीच हा रिव्ह्यू घेतलेला आहे। यस, हाईट फॅक्टर आणि रनआउट साठी देखील आहे का? यस, दोन्ही गोष्टी आपण चेक करूया आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। नॉट आउट आहे आणि नो चेंडू देखील आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। फर्स्ट बीमर आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। नो +1 मिळतील या चेंडूवरती। एकूण 2 धावा। भूषण शेलार गोलंदाजी मार्क वरती। या विस्फोट आणि येतो हा वाईट बॉल। खराब चेंडू आपण पाहिला आणि पंचांनी दंडित केलेला आहे। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 3 धावा धावफलकावरती आहेत। भूमी 11 कुंदे या टीमने सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे, इन्व्हाइट केलेला आहे। नारायण देव प्रतिष्ठान वडवली 572 या टीमला। बॅटची कडा आहे आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन। पायाने हा चेंडू अडवलाय। मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2च धावांवरती समाधान मानावं लागते। धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती आहेत। 5 षटकांचा सामना आहे क्रिकेटचा। हा दैदिप्यमान सोहळा नक्कीच सुरू आहे। स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन। आजचा हा 4था दिवस। 5 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा। फुल टॉस चेंडू ड्राइव्ह करतात। गॅप शॉट सिलेक्शन। आउटफील्ड फास्ट आहे। चेंडू जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेने आणि खराब क्षेत्ररक्षण, येईल हा चौकार। थँक्यू सो मच। धावसंख्या 4 ने पुढे जाईल। 9 धावा धावफलकावरती आहेत। सुरुवात दमदार केली आहे या सकाळच्या सत्रामध्ये। नारायण देव प्रतिष्ठान वडवली 572 या टीमने पुन्हा एकदा बॅकला जाऊन अंडर बॉक्स स्टाईलने टॅप करण्याचा प्रयत्न। सचिन येथील चेंडूवरती मिळते 1 धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 10 धावा धावफलकावरती आहेत। सुरुवात अप्रतिम केली आहे। जतीन भुयाळ सरांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या ऑफिशियल पंच। फुल टॉस चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि व्यवस्थित बॅट वरती चेंडू येत नाहीये। मिळते 1 धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 11 धावा धावफलकावरती आहेत। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय। गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा। सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन। आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा आणि सचिन शेठ दळवी साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा। काल बेस्ट वर्सेस बेस्ट हे सामने आपण पाहिले आणि कालच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती, कारण की टेनिस विश्वातील 8 नामवंत संघ। क्या बात है, क्या बात है। परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे
आणि इथे हा डॉट बॉल. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. ओव्हर द विकेटने चांगलं कमबॅक भूषण शेलारने केलंय या षटकामध्ये. यावेळी स्लॅब स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे वडवली या टीमची बिनबाद 15. धावसंख्या आहे 15. विनोद येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतायत LBW ची, परंतु अपील फेटाळली आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. बॅटची कट होती. प्रवीण विशे सर आहेत मेन पंच आणि स्क्वेअर लीगचे पंच उमेश केणे सर आहेत आणि तिसरे पंच जतीन भुयाळ सर आहेत. हे तीन ऑफिशियल पंच JP पॅनलचे हे नामवंत पंच आपण पाहतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली. स्ट्रायकिंगला फलंदाज अजय बेटा आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज अविनाश आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कीपर थोडीशी बीट झालेत. भूषण रोहणे यष्ट्यांच्या पाठीमागे. मास्टर माइंड संगनायक बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. आज एकूण 8 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. नेक्स्ट मॅच RB11 वरप आणि ओमसाई मानिवली या दोन संघांमध्ये असेल. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. विनोद पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि क्लीन बोल्ड फलंदाज झालेत बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला मोठा धक्का नारायण देव प्रतिष्ठान वडवली 5-7-2 या टीमला. फलंदाज अविनाश. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन विनायक येत आहेत. करण मगर यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये यावेळी बॅटची कडा आहे. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक डीप मध्ये जातील. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत
या सहजरित्या 2 धाव होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली केली आहे. कमबॅक करावा लागेल भूमी 11 कुंदे या टीमला या मॅच मध्ये. ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतो विनोद, एक विकेट देखील मिळवली आहे. करण मगर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द विकेटने विनोद. पुन्हा एकदा बॅटची गडा. शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 15 होते आणि या षटकामध्ये विनोदचं मी कौतुक करेन. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, यासाठी विनोद जाणला जातो. इकॉनॉमिकल षटक आहे ओव्हर द विकेटने. यावेळी ऑन साइडला ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. शॉट मिड विकेटला आणि मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. अवघ्या 6 धावेंचं षटक फेकलंय आणि या मॅच मध्ये विनोदने कमबॅक करून दिलाय भूमी 11 कुंदे या टीमला. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21-21. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि आज त्यांचा खऱ्या अर्थाने वाढदिवस देखील आहे. उद्या वाढदिवस आहे आणि दादांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा इन ऍडव्हान्स. सचिन शेठ दलवी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भूषण शेलर येतोय सेकंड स्पेल मध्ये. या 20 फटका चांगले लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. अजय बेटाचा खेळ लागतोय. हा दुसरा मोठा धक्का वडवली या टीमला. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. ज्या अनुषंगाने सुरुवात केली होती अविनाश आणि अजय बेटाने, परंतु त्यानंतर विनोदने अवघ्या 6 धावेंचं षटक हाताळलं आणि एक विकेट देखील मिळवली आणि या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती भूषण शेलारने अजय बेटाला बाद केलाय. केतन आणि विनायक सर ही जोडी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने शिक्षक आहेत विनायक सर आणि स्ट्राइक एंडला फलंदाज केतन आहे. राईट मोर द विकेटने भूषण. यावेळी लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय पंच उमेश केणे सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक नक्कीच सुरू आहे. नक्कीच आय थिंक रिव्ह्यू घेतलाय का पंच? यस, बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी तर वाईट चेंडू घोषित केलाय, परंतु हाईट चेक केली जाईल. वाईट चेंडू आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू गमावलेला आहे. प्रत्येक टीमला प्रत्येक इनिंग मध्ये एक एकच रिव्ह्यू आहे. रविदादा नक्कीच डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आहेत.
धावसंख्या आहे 22 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा येतोय हा व्हाईट बॉल. धावसंख्या एकने पुढे जाईल 23 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आहे ओमसाई मानिवली या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. अतुल वारगडे येत आहेत आणि RB11 वरप या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ओव्हर द विकेटने यावेळी ड्राईव्ह करतायत डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये तेवढीच चांगली फेकी. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या एकने पुढे जाईल 24 धावा धावफलकावरती आहेत. आज आमच्या कॉम बॉक्स मध्ये यांचा गेले 3 दिवस आपण आवाज ऐकतायत. व्हॉइस ऑफ जुन्नर निखिलजी ठोंबरे सर आहेत. अपील करतायत. हाईट फॅक्टर सांगतायत आणि यस चेंडू बाहेर निघवता लेग स्टंपच्या. हेच पाहिलं पंचाने आणि लेग बाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल 25 धावा धावफलकावरती. सुरुवात खूप चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच करतायत डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण तेजस होते डीप मध्ये तेवढीच चांगली फेकी. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 26 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं कमबॅक केलंय या मॅच मध्ये. भूमी 11 कुंदे या टीमने भूषणदादा रोहणे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्यांच्या समोर राहुल भंडारी यांचा नारायण देव प्रतिष्ठान. फुलटॉस चेंडू खराब गोलंदाजी. बीमर चेंडू आणि त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. नो +6 मिळतील चेंडूवर एकूण 7 धावा. थँक्यू सो मच. बघा 2 षटकानंतर चेंडू जुना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यस विशाल गायकर येत आहेत इन ऍक्शन मध्ये. आपण पाहू शकाल ओमसाई मानिवली या टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय बीमराने. त्याच्यावरती षटकार लगावलाय. धावसंख्या 7 ने पुढे जाईल 33 धावा धावफलकावरती आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. तिसरा सामना विनर असणार आहे. RB11 वरप आणि ओमसाई मानिवली या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. मुकेश गायकर वेलकम. रन मशीन ओमसाई मानिवली या टीमची या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. कांबाकर चषक गाजवलाय याच स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीमने. फ्रीट आहे आणि फ्रीटचा फायदा घेऊ शकला नाही. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 34 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे भूषण शेलारचं. सेकंड स्पेल मध्ये भूषण शेलारला आपण पाहतोय. 34 या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात. चांगली फलंदाजी वडवली या टीमच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका. चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार.
षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. 2 षटका हाताळली भूषण शेलारने. धावा खर्च केल्या तब्बल 34 आणि विकेट मिळवली एक. आपल्या टीमसाठी कल्पेश भोईर यांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये. माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात सर्वेश दादा पवार यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. करण येतोय गोलंदाजी मार्क वरती या चौथ्या षटकामध्ये. धावसंख्या 40 आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर महागडी गोलंदाजी भूषण शेलारची आपण पाहिली. 2 षटकांमध्ये तब्बल 34 धावा खर्च केल्या. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत आणि सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन भूषण शेलार होते. डीप मध्ये लॉंग ऑफला आणि येईल हा चौकार. फोर 44. अजून एक चांगला स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. धावसंख्या 50 धावा धावफलकावरती. आरबी 11 वरप या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या, कारण की उमसाई मानिवली या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक. बॅकफुल जाऊन पंच करतायत. अपिश अँड पनिश. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. सो मच. सूरज भंडारी यांच्याकडून वडवली या टीमला शुभेच्छा येतात. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे जवळचे मित्र आंबिवलीचे आकाश देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला नक्कीच शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 57. 57 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग, आउटस्टँडिंग फलंदाजी नक्कीच नारायण देव प्रतिष्ठान वडवली या टीमच्या माध्यमातून होती. विनायक सर खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने 27 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे
आणि मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक नक्की सुरू आहे. हे चौथा आणि एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विनोदने फक्त इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 6 धावेंचं षटक फेकलं होतं आणि त्यानंतर तब्बल 19 धावा खर्च केल्या भूषण शेलारने तिसऱ्या षटकामध्ये. आणि याही षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 18 धावा खर्च केलेत. अजून एक तडाखा आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय चौथ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64. धावसंख्या आहे 64. सदानंद येतोय. धावबाची संधी आहे. झेल सोडलाय आणि फलंदाज देखील बाद झालाय. नक्कीच जयेश जेव्हा बॅटिंग साठी येईल तेव्हा प्रमोद शेठ पाटील मांडा टिटवाला यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जयेश साठी ही सुवर्ण संधी आहे. याच दरम्यान मान्यवरांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या मुख्य व्यासपीठावरती. जगदीश जाधव साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. सँडी येतोय नवीन फलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज विनायक सर आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती सदानंद. क्या बात है, क्या बात है. चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पहिल्यांदा खाली जातो आणि सरळ जाऊन विकेट किपर भूषण दादा रोहणे यांच्या हातामध्ये विसावतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड, मास्टर ब्रेन, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, भूषण रोहणे. क्या बात आहे, क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि धावबादची संधी होती परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 65. 65 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे या षटकामध्ये. सदा फिरकी आक्रमण आहे या अंतिम षटकामध्ये. चांगली गोलंदाजी, कारण की पहिल्या 4 षटकांमध्ये 64 धावा बनवल्या होत्या आणि आतापर्यंत 3 चेंडू आणि 1च धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि एका हातामध्ये हा झेल पकडलाय. कार्बन कमाल कॅच. फलंदाज झालाय बाद. सँडी 0 वरती बाद.
सो मच आरबी 11 वरप या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. जास्त विलंब आपण करू नका. विनंती असेल आरबी 11 वरप या संघाचे संगणक, कारण की स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. मुकेश गायकर एंड कंपनीला इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला राज भोईर एंड कंपनी. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट आणि बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. डबल 6. 66 धाव धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. एकही धाव बॅटने आली नाहीये. डान्सिंग डाऊन द विकेट. गॅप भरपूर मोठी आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती येतोय षटकार आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 72 आणि 73 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. नारायणदेव प्रतिष्ठान वडवली 572 या टीमने भूमी 11 कुंदे या संघासमोर. टॉस आपण करूया. आरबी 11 वरप आणि सामना असणार आहे स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली. बघा मानिवली या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती असेल आरबी 11 वरप संघ आपण टॉस साठी या. जास्त विलंब आपण करू नका. षटकार घोषित केलेला आहे. अंतिम या संकेत दळवी यांनी षटकार घोषित केला होता. खेळाडू वृत्ती आपण पाहिली, कारण की कोणताही तिथे आमचे स्वयंसेवक नव्हते तरी देखील प्रामाणिकपणे नक्कीच त्यांनी सांगितलं की हा षटकार आहे. चला आरबी वरप यस प्रसाद येत आहेत टॉस साठी. प्रसाद सुरोशे. सामना असणार आहे आरबी 11 वरप आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली. थेटे मन झालेला आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रसाद आमच्या सोबत आहेत आणि जगदीश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 5 षटकांचा छापाचा कॉल आहे आणि आलय काटा. टॉस विशाल तू जिंकलेला आहे. निवली या टीमने टॉस जिंकून पाहिलं गेलं तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू, कारण 5 षटकांचा सामना आहे. समोर आरबी 11 वरप संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे. तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? अशी काय अप्रतिम ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन आपण पाहतोय. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचं. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? तर असं आयोजन आहे. विकेट तर खूप छान बनवले आहे गुरवलीकरांनी आणि चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच शुभेच्छा असतील मॅच साठी. प्रसाद टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 70 धाव बनवण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? ज्याप्रमाणे आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा आणि सचिन शेठ दळवी यांच्या माध्यमातून स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी चषकाचं आयोजन. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस तो म्हणजे स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीमने. अजून विषय बोलायचं आहे. जून महिन्यामध्ये आमचा एक प्लेयर प्रतीक म्हणून ऑफ झाला, तर तो आमच्या ग्राउंड मध्ये 11 प्रतीक खेळताना दिसतील. नक्कीच शुभेच्छा असतील मानिवली या टीमला, कारण की प्रतीकच्या नावाने जर्सी
त्याने बनवलेली आहे आणि 11चे 11 खेळाडू हे प्रतीकच्या नावाने खेळणार आहेत. तर सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 73 या सामन्यामध्ये आणि या 73 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ जुन्नर आमचे अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र निखिल ठोंबरे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. रोशन संते सर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मानाचं करंडक आपण पाहतोय. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा आयोजित ही क्रीडा स्पर्धा 4था दिवस आपल्याला पाहायला मिळते. भूमी 11 कुंदेडी आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येते की 2 धावांची पॅनल्टी 12वा खेळाडू नसल्यामुळे तुम्हाला दिली गेलेली आहे. जे टार्गेट आपण पाहिलं 72 बनवले होते त्या 2 ऍड झाल्या 74 75 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू बिगेट संकेतच्या बॅट मधून चेंडू हवेत तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली 572 ला मिळणारी पहिली सफलता आणि भूमी 11 कुंदेला पहिला. पहिल्या चेंडूवर विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळतील ते सचिन. संतोषला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉलवर त्याने महत्वाची विकेट मिळवली. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट व्हाट अ शॉट जबरदस्त टायमिंग चेंडू सीमारेषेच्या बाहेर सचिनच्या बॅट मधून सिक्सर. एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. सचिनच्या पाठमधून संतोषवर आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 धावा आल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 6 आहे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 28 बनवायच्या 69 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सचिन साठी सुंदर असा फटका आहे. दूरवर्ती क्षेत्ररक्षक होती ते क्षेत्ररक्षकाला हुलकावणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिलेगे रन 4 तो बेड होगा पार चौकार. धावफलकावर 10 आहेत. थोड्याच वेळामध्ये प्रसिद्ध उद्योजक आहेत आमने गावचे सुनील शेठ फुलोरे साहेब यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. 9394 स्पर्धेसाठी नेहमीच मोलाचं योगदान सुनील शेठ फुलोरे साहेबांचं राहिलं आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचंही शुभ आगमन होताना पाहायला मिळते. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटर सचिन. त्याच्या पाठमधून 10 धावा आल्यात. एक मोठं टार्गेट आहे ते चेस करत असताना 15चा आस्किंग रन रेट आहे ते मेंटेन ठेवावं लागेल. दुसऱ्या बाजूला पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट आली आहे. इथे कमबॅक कशा प्रकारे करेल ते पाहायचं आपल्याला. संतोष इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना पहिलं
75 धाबांचं लक्ष्य, एक ताकदवर संघ म्हणून भूमी 11 कुंदेकडे पाहिलं जातं. तितक्याच ताकदीचा श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली 572 आपल्याला पाहायला मिळतो. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे सुनील शेठ फुलोरे, उद्योजक आमने 9394 मान्यवरांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी वाट पाहत होतो. प्रसिद्ध असे उद्योजक आमनेचे सुनील शेठ फुलोरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या क्रीडा स्पर्धेच्या वतीने उपस्थित होत आहेत. सर्वांचं स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये स्वागत आहे. आणि बॅटना फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक येतील. ओ डायरेक्ट डोका डायरेक्ट करू शकले असते. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झालाय. टीम भूमी 11 कुंदे धावफलकावर धावा आहेत 10. शेवटचे 24 चेंडू 65 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. षटक क्रमांक 2 मध्ये सँडीच्या हातामध्ये चेंडू आहेत. व्यासपीठावर आपण पाहतोय मान्यवरांची मांदी आळे आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध उद्योजक आमनेचे सुनील शेठ फुलोरे 9394, त्याचबरोबर वासुदेवजी पाटील साहेब, चंद्रकांतजी बारशी साहेब, सुरेंजी दळवी साहेब, नवनाथजी पाटील साहेब आणि मंगेशजी जोशी साहेब हे सर्व मान्यवर या स्पर्धेच्या वतीने उपस्थित आहेत. सर्वांचं आमच्या स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाच्या वतीने स्वागत आहे. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय. डाऊन द बॉल एसटी रक्षक अविनाश त्याने सुंदर झेल पकडलाय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. थँक्यू. दळवे असतील यांच्या प्रेमाखातीर आणि या क्रीडा स्पर्धेसाठी सातत्यानं विशेष मदत करणारे आमचे सुनील शेठ फुलोरे साहेब आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. ही कमवलेले माणसं आहेत आमच्या संपूर्ण गुरवली पाडाकरांनी, ते या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. 2 बाद 11 भूमी 11 कुंदे थोडेशा अडचणीमध्ये भूषणदादाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला टीम श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली 572 इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच सामना आहे आजचा, दिवस क्रमांक 14. प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा गाजवला त्रिशा 11 आरसीसी राया. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा जो मात्र गाजवताना आपल्याला पाहायला मिळाले साईश 11 खारबाव. तर तिसऱ्या दिवसामध्ये वनुस्फोट टेंबिवली हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला.
डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी सँडीची अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू सँडीने हाताळलेत, कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली नाही, 1 विकेट त्याने मिळवली आहे. भूषण शेलारवर आता जिम्मेदारी आहे, त्याचा खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं आहे. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भूमी 11 कुंदे फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. तिथे एक जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळेल. विकेट आली, 1 मोर विकेट डाऊन. भूमी 11 कुंदेला तिसरा धक्का. बाद 11 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानामध्ये विनोद दाखल होताना पाहायला मिळतील. 3 बाद 11 आहे. भूमी 11 कुंदे समोर श्रीनारायण देव प्रतिष्ठान वडवली 572 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर खूप मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आरबी बरप आणि त्यांच्या विरुद्ध ओम साई मानिवले अर्थात प्रतीक 11 इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 3 बाद 11 षटक क्रमांक दुसरा सँडीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. 3 महत्वाच्या विकेट पहिल्याच 2 षटकांमध्ये P1 आणि P2 च्या षटकामध्ये प्राप्त करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. एकनाथ शेठ दळवे यांच्या स्मृतीला उजाळा देणारी क्रीडा स्पर्धा. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा टॉपेज लागलाय. डाऊन द बॉल एसटी रक्षक आणि इथे मात्र अविनाश कडून कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतो. कॅचेस इन द मॅचेस हे समीकरण क्रिकेट एक सिंगल आणि एका सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या वाढते. 3 बाद 12 भूमी 11 कुंदे 75 धावांचा पाठलाग करत असताना या पहिल्याच मॅच मध्ये 40 संघांचा सहभाग या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 3 दिवसामध्ये ओपन ग्रामीण, आता कल्याण ग्रामीण संलग्न 16 टीम आज 8 आणि उद्या 8 या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 3 बाद 12 षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. आज यजमान संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण गुरवलीकरांचं लक्ष या स्पर्धेकडे लागलंय, कारण आज घरचा संघ देखील तिसऱ्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सँडी. सँडीचा हा चेंडू तिथे बॅटला लागला, तदनंतर एस्टनवर जाऊन आदळतोय. बोल्ड होताना पाहायला मिळेल फलंदाज. 1 मोर विकेट डाऊन. हा चौथा धक्का भूमी 11 कुंदेला. आतमध्ये भूषण रोहने मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळतील. संघनायक आहेत, संघ मालक आहेत आणि नेहमीच भूमी 11 कुंदे संघ अनेक क्रीडा स्पर्धा खेळतो. त्यामध्ये स्पॉन्सरशिप देखील आपल्याला भूषण दादा रोहने यांचे पाहायला मिळते. ते बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल आहेत. इन ऍट नंबर 6 6व्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होत आहेत. एक जबरदस्त गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. सँडी 3 विकेट या षटकामध्ये प्राप्त केलेत सँडीने. इथे सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होईल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं कंप्लीट. 4 बाद 13 आहेत. शेवटचे 18 चेंडू 62 धावांची आवश्यकता. संधी दे बॅट टीजे मनीष. किशोर दादा मांजरे या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. दादा तुमचंही सहर्ष स्वागत आहे.
मान्यवरांची मांदियाळी ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. सुनील शेठ फुलोरे साहेब आहेत, तदनंतर वासुदेवजी पाटील, चंद्रकांतजी बारशे साहेब, सुरेंजी दळवी साहेब, नवनाथजी पाटील, मंगेशजी दळवी, आमचे आयोजक नितेशदादा मेहर सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. सचिनदादा दळवी ऑन स्क्रीन आपण पाहतायत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना हे सर्व मान्यवर मंडळी. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे हाताळलाय भूषण रोहने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट येईल. संतोषला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर, ज्याने एक विकेट मिळवत पहिल्या षटकामध्ये 11 धावा ज्या मात्र खर्च केल्या होत्या. तो गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. अजून एक चांगला चेंडू, तिथे रनआउटची संधी आणि आता मला वाटतं विनोदलाही परतावा लागेल. अजून एक धक्का, निम्मा संघ गारद टीम भूमी 11 कुंदेचा. वन मोर विकेट डाऊन. रविदादा अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. डीजे मनीष या स्पर्धेमध्ये एक वेगळं ऊर्जा निर्माण करताना पाहायला मिळतं. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. 5-13 आहे. खूप मोठ्या संकटामध्ये सापडत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय भूमी 11 कुंदे. तर जबरदस्त गोलंदाजी संतोष या खेळाडूची. फुल टॉस, इथे बिग हिट केलाय, चेंडू हवेत. राहुल भंडारी डाऊन द बॉल. वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. 6-13 टीम भूमी 11 कुंदे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर 6-13. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. वेगावर स्वार होत असताना संतोष आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी संतोष. कॅप्टनशिप अतिशय महत्वाची आहे आणि कॅप्टनशिप जबरदस्त करतात राहुल भंडारी. इथे टाकलेला हा चेंडू बिग करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडताना पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 14. या धावसंख्येवर 6-14 आहे. दीपक आले न्यू बॅटर मैदानामध्ये. इन ऍट नंबर 8 8व्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल आहेत. काय गोलंदाजी केली. 75 धावांचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारची गोलंदाजी आवश्यक होती पॉवर प्ले मध्ये ती गोलंदाजी झाली. विकेट्सही महत्वाच्या वेळेला आल्या. संकेतची विकेट सर्वात महत्वाची होती. पहिल्या चेंडूवर षटकार खेळण्याचा प्रयत्न, तिथे एक जबरदस्त झेल झाला सँडी कडून आणि मात्र परतावा लागलं ते संकेतला. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. काय गोलंदाजी केली जाते. जबरदस्त गोलंदाजी. अचूकता सातत्य दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाले ते संतोष. 3 षटकांचा खेळ समाप्त. 6-14. विनायक आलेत आता गोलंदाजी मार्कवर. काही जबरदस्त बॅटिंग केली होती विनायक सर यांनी.
पहिलाच बॉल बिग हिट केलाय, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर सँडी, वन मोर विकेट डाऊन, 7वा धक्का टीम भूमी 11 कुंदेला. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आहे. गोलंदाजी मार्कवर विनायकला आपण पाहतोय, ज्याची गोलंदाजी अप्रतिम आहे. 7 बाद 14 धावा आहेत. भूमी 11 कुंदे थोडासा बॅकफुटवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थाने ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकारली जाते असे आमचे सचिन दादा दळवी यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि सर्वांना उद्यासाठी आग्रहाचं आमंत्रण, कारण दादाचा वाढदिवस उद्या एक जल्लोषामध्ये त्या वाढदिवसानिमित्त आणि एकनाथ शेठ दळवी यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा अर्थातच आपण स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक अनुभवतात. 7 बाद 15 चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर विनायक तयार आहेत. एक विकेट त्यांच्या खात्यामध्ये आले. सदानंद ऑन स्ट्राइक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक अप्रतिम असा फलंदाज आहे सदानंद, परंतु गोलंदाजी तितक्याच ताकदीची झाली. आता इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा हवेत. एसटी रक्षक डाऊन दी बॉल. 8वा धक्का टीम भूमी 11 कुंदेला. मध्ये करण एंटर होताना पाहायला मिळेल. 8 बाद 15 धावा आहेत. भूमी 11 कुंदे खूप मोठ्या संकटामध्ये सापडताना हा संघ पाहायला मिळाला. एक चांगली गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि कॅप्टनशिपचं आपण विशेष कौतुक करू राहुल भंडारीच्या. एक जबरदस्त कॅप्टनशिप त्यांची राहिली आहे. 8 चेंडू आणि 60 धावा लक्ष. इथे टाकलेला हा चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशाराला बायच. धावा 4 चौकार. सात चेंडू 56 धावांची आवश्यकता. भूमी 11 कुंदे त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये श्रीनारायण देव प्रतिष्ठान वडवली. 572 फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवलंय. तिथे क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडून सुटलेला हा झेल. कॅचेस विन द मॅचेस. 8 बाद 19 षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळालं. ते 4थं. 8 बाद 19 धावा. शेवटचं अंतिम षटक. या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. एकतर्फी लढत पाहायला मिळाली. ज्या प्रकारचं प्रदर्शन सँडी, तदनंतर आपण संतोष या गोलंदाजांचं पाहिलं, विनायक यांचं पाहिलं. कमालीची गोलंदाजी बॅटिंग करत असताना ज्या प्रकारची बॅटिंग विनायक यांनी केली, एक प्लॅटफॉर्म निर्माण केला आपल्या गोलंदाजांसाठी आणि कमालीची गोलंदाजी. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलं श्रीनारायण देव प्रतिष्ठान वडवली. 572 अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये अविनाश पोलार्ड च्या हातामध्ये चेंडू दिला. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे अविनाश. तो गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळेल. अविनाश पाटील. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. रोशन. नॉन स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते करण. 8 बाद 19 धावा आहेत. भूमी 11 कुंदे. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचे आपल्याला. अविनाश गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. पहिलाच बॉल बॅटचे तिथे एसटी रक्षण थोडंसं खराब राहिलं राहुल भंडारीचं, परंतु त्याचा जास्त प्रभाव पाहायला मिळत नाहीये. कोणत्याही प्रकारची धाव इथे येणार नाही. चेंडू डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम स्कोरिंग आजच्या दिवसामध्ये ज्याचा खेळ पाहण्यासाठी समस्त
गुरवलीचे ग्रामस्थ उपस्थित राहतील असे प्रदीप दळवी अप्रतिम स्कोरिंग करतायत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चार चेंडू 50 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली आहे. संतोषचं क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. एक धाव आली. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 8-26 धावा आहेत. भूमी 11 कुंदे 3 चेंडू 49 धावांचं लक्ष. यानंतर एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आरबी वरप आणि त्यांच्या विपक्ष प्रतीक 11 ओमसाई मानिवली. इथे टाकलेला हा चेंडू हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गोल. एकोणपन्नास धावा. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये अवी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडू 49 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर अविनाश. 9-26 धावा. इथे टाकलेला हा सुंदर असा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळलाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 9-27. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो एक जबरदस्त कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल 48 धावा. स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषकाचा हात थरार आपण अनुभवतायत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळेल. एष्टी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. एक मोठा विजय प्रस्थापित करत असताना 47 धावांनी टीम श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली 5-7-2 विजय होताना पाहायला मिळते. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जाणार आहोत आणि विनायक सर एक जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी युनिट पाहायला मिळालं. त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो. धन्यवाद. सेकंड कंपल्सरी आहे. याची मात्र दोन्ही संघांनी नोंद घ्यायची.